गायत्री उदासपणे खिडकीपाशी उभी राहिली होती. तिच्या डोक्यात विचार येत होता की ह्या जगात आपण कुठेतरी गायब व्हावं आणि आपल्याला कोणीच पाहू नये. तेवढ्यात मोबाईलची मेसेज टोन वाजली, पण तिने मेसेज चेक केला नाही, कारण तिला माहीत होते की रोहनचाच मेसेज असणार. वाचलास ना माझा मेसेज? मग थोडंसं हस ना. रोहनचा पहिला मेसेज वाचूनच ती बाल्कनीत आली होती आणि तिला माहीत होते की दुसरा मेसेज सुद्धा रोहननेच पाठवला असणार. रोहन तिच्या ऑफिसमध्येच कामाला होता. तो जास्त करून टूरवरच असे, परंतु ज्या ठिकाणी तो जात असे तेथून तिला मेसेज मात्र जरूर करत असे. काही खास असे नाही, परंतु खिडकीमधून त्याला जे दृश्य दिसेल त्यावर तो लिहून पाठवायचा. कधी लिहायचा? बर्फावर चंद्राची किरणे पडली आहेत आणि खूप सुंदर नजारा दिसत आहे. जर तू हे पाहिले असते तर. कधी फुललेल्या गुलमोहराचा तर कधी समुद्राच्या लाटांचा असे मेसेज नेहमी पाठवत असे. एकदा तर ताजमहाल पाहायला गेल्यानंतर त्याने मेसेज पाठवला होता की वहा ताजमहाल पाहिला आणि तुझी आठवण आली. गायत्री त्याच्या कुठल्याच मेसेजला कधीच रिप्लाय देत नसे. रोहनला ते माहीत होते. एकदा तर त्याने मेसेजमध्ये लिहिले होते, मला माहीत आहे माझा फोन तर तू उचलणार नाहीस, परंतु मेसेज तर नक्की वाचणार आणि तुझ्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल येणार. रोहन अतिशय हसतमुख आणि मोकळ्या स्वभावाचा मुलगा होता. मुली तर त्याच्या सतत मागे पुढे करत फिरायच्या. मुलं सुद्धा त्याचे दोस्त होते. तो ऑफिसमध्ये असे तेव्हा ऑफिसमध्ये रौनक असायची, परंतु तो जास्त करून टूरवरच असायचा. बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये त्या सर्वांचे किटी पार्टचे प्लॅन असायचे, परंतु गायत्री मात्र फक्त आपल्या कामास काम ठेवायची व काम झाले की लगेच घरी यायची. सुरुवातीला सगळेजण तिला पार्टीसाठी आग्रह करायचे, परंतु ती सतत नकार द्यायची. त्यामुळे तिला आता सगळ्यांनी आहे तशा परिस्थितीमध्ये सोडून दिले होते. रोहनने सुद्धा खूप वेळा प्रयत्न केला होता. सोबत चहा, कॉफी, लंचचा आग्रह, घरी सोडायला येण्यासाठीचे बहाणे, परंतु प्रत्येक वेळी ती थोडेसे हसून नकार देत असे. एके दिवशी रोहनने तिला म्हटलेस, तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही तुमच्या सगळ्या बाजूने भिंत उभी केली आहे आणि ही भिंत दुसऱ्यांना बाहेर ठेवण्यापेक्षा स्वतःलाच आतमध्ये बंद करून टाकेल. मग मात्र गुदमरून जाचाल. एक छोटीशी खिडकी तरी ठेवा, त्यातून मस्त ताजी हवा आत येऊ द्या. गायत्री म्हणाली, मला तुमचे बोलणे काही समजत नाही. मी हे काम करून टाकते. खूप दिवस झाले पेंडिंग पडले आहे. असे म्हणून गायत्रीने आपली नजर लॅपटॉप स्क्रीनवर नेली. ठीक आहे, काही हरकत नाही. मी सुद्धा छन्नी आणि हातोडा घेऊन या भिंतीला पाडणारच. असा मनात निश्चय करून रोहन तेथून निघून गेला. गायत्री मनातून थोडी घाबरली होती. जर रोहन जास्त करून टूरवर नसला असता तर कदाचित तिने या जॉबचा राजीनामा दिला असता. कुणाच्या जवळ जाणे किंवा कोणाला आपल्या जवळ येऊ देणे याची हिंमत आता तिच्यात राहिली नव्हती. 2 वेळा धोका खाल्ल्यानंतर आता तिचे हृदय चाळणीसारखे बनले होते. स्वप्नील तिच्या बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर राहत होता. तिच्या शाळेमध्ये शिकत होता. एकत्र हसत खेळत शिकत असताना कधी त्यांच्यात प्रेमाचा अंकुर फुटला त्यांना समजलेच नाही. हळूहळू त्या अंकुराला पालवी फुटली होती. त्याच्यावर आता फुले येत होती आणि त्याची खुशबू सगळ्या बिल्डिंगमध्ये पसरली होती. सगळ्यांना माहीत झाले होते. या गोष्टी आता गायत्रीच्या आईवडिलांपर्यंत गेल्या होत्या, परंतु गायत्रीच्या आईवडिलांनी तिच्या लग्नाचे वेगळे खूप मोठे स्वप्न पाहिले होते. लांब केसवाला, हातामध्ये ब्रासलेट घातलेला, दंडावर टॅटू काढलेला आणि कायम म्युझिकमध्ये रमलेला आणि म्युझिकलाच आपले जीवन मानणारा मुलगा तिच्या आईवडिलांच्या स्वप्नामध्ये उतरणार नव्हता. गायत्रीने स्वप्नीलबरोबर पळून जाण्याची हिंमत ठेवली, परंतु स्वप्नीलने आपले पाय मागे खेचले. उलट तो गायत्रीलाच म्हणाला, आपण कुठे जाणार, कसे राहणार आणि असे पळून गेलो तर माझ्या करिअरचे काय होणार. गायत्री एवढे सुद्धा म्हणाली होती की मी नोकरी करेन म्हणजे तू आरामशीरपणे तुझे करिअरनी बनवू शकतो, परंतु स्वप्नीलच तिला उलटे म्हणाला, तू असे किती कमवू शकणार की आपण वेगळे राहून आपले घर पण चालवणार आणि आपले छंद पण पूर्ण करू शकणार. एका गिटाराची किंमत माहीत आहे का तुला? आणि शिवाय माझ्या क्लासेसच्या फीज, मला अजून खूप शिकायचे आहे. गायत्री किती वेळा विनवणी करावी लागते तेव्हा कुठे बाबा या सर्व गोष्टीसाठी पैसे देतात. जर तुझे आई वडील तयार नसतील तर आपण आपल्या या नात्याला गुड बाय केली पाहिजे. स्वप्नीलचे हे सगळे बोलणे ऐकून गायत्री काहीच बोलली नाही, कारण तिला प्रेमाची भीक नको होती. परंतु या सर्व घटनेमुळे तिच्या आई वडिलांनी तिच्या लग्नाची
घाई केली व नातेवाईकांना सांगून गपचूप तिच्यासाठी एक मुलगा शोधला. तिचे मुंबईपासून दूर लांबच्या गावात लग्न करून दिले. गायत्रीला आपल्या आई वडिलांचा खूप राग आला होता. तिने विचार केला, ठीक आहे, इथून पुढे आपण आपले सासरचे घरदारच सांभाळायचे आणि परत इकडे फिरकायचे सुद्धा नाही. तिने पूर्ण तन मनाने तिच्या पतीचा स्वीकार केला. परंतु इथे सुद्धा नशिबाने तिला धोका दिला. तिच्या पतीला एका साथीची नव्हे तर एका केअरटेकरची गरज होती. त्याचे जीवन पहिले जसे चालू होते तसेच आत्ताही चालू होते. लग्नानंतर त्याच्या जीवनात काहीही बदल झाला नव्हता. ऑफिस सुटल्यानंतर मित्रांबरोबर वेळ घालवणे, शनिवारी रात्री भरपूर दारू पिणे आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी भरपूर झोपणे असा त्याचा दिवस जायचा. गायत्री काही म्हणायला जाई तर तिला मारायचा आणि शिव्या द्यायचा. एके दिवशी गायत्री यावरून त्याला भांडू लागली. मोठ्या आवाजामध्ये त्याला बोलू लागले तर त्याने तिला बेल्टने मारले. गायत्रीला आता हे सहन होईना म्हणून तिने आई वडिलांना फोनवरून सर्व सांगितले. तेव्हा ते म्हणाले, वेळेबरोबर सगळे काही ठीक होईल, थोडेसे सहन कर. परंतु तसे काही झालेच नाही. उलट तो जास्त धीट होत गेला. तिच्या नवऱ्याला तो स्वतः छोट्या गावात राहत असल्याचे खूप बॅड फील होत होते आणि तो गायत्रीला नेहमी मोठ्या शहरवाली, मुंबईवाली म्हणून टोपणे मारायचा. तरी सुद्धा गायत्री हे लग्न टिकवून ठेवायचा प्रयत्न करी. परंतु एकदा जेव्हा तिचा गर्भपात झाला तेव्हा तिच्या पतीने सुट्टी घेतली नाही. तिला तसेच हॉस्पिटलमध्ये सोडून तो ऑफिसला निघून गेला. त्या दिवशी मात्र गायत्री पूर्णपणे तुटून गेली. तिला पतीकडून कुठलीच आशा राहिली नाही. 2-3 महिने तर ती डिप्रेशनमध्येच होती. परंतु हळूहळू स्वतःच सावरून आपले जीवन रुळावर आणण्याचा तिने प्रयत्न केला. रोज पेपरमध्ये नोकरीच्या जाहिराती बघत असे. पतीला न सांगताच इंटरव्ह्यू देऊन येत असे. परंतु काही ठिकाणी तिला नोकरी आवडत नव्हती तर काही ठिकाणी तिला क्वालिफिकेशन कमी असल्यामुळे रिजेक्ट केले जात होते व काही ठिकाणी दोन्ही आवडीचे असेल तर पगार इतका कमी होता की इतके राबून सुद्धा तिला काहीच राहत नव्हते. परंतु ती प्रयत्न करणे थांबत नव्हती आणि तिला एके दिवशी तिच्या मनासारखी नोकरी मिळाली. तेव्हा तिने पतीला विचारले नाही तर डायरेक्ट सांगितले. पती तिरसटपणे म्हणाला, आमच्या खानदानामध्ये स्त्रिया नोकरी करत नाहीत. गायत्री लगेच म्हणाली, आमच्या खानदानात सुद्धा पुरुष दारू पिऊन बायकांना मारत नाहीत. बहुतेक हा नवीन जॉब मिळाल्यामुळे पतीला उलट उत्तर देण्याची तिच्यात हिंमत आली. पण तिच्या अशा बोलण्यामुळे पतीचा स्वाभिमान दुखावला होता. तो तिला रोज सकाळ संध्याकाळ टोमणे मारल्याशिवाय सोडत नव्हता. रोज उशिरा येणारा पती आता लवकर घरी येऊ लागला होता आणि जर तिला उशीर झाला तर तिला ऐकवत असायचा की ऑफिस सुटल्यानंतर कॉफी वगैरे प्यायला गेली असशील, इतके नटून थटून कशासाठी जातेस? बॉस इतका हँडसम आहे का? नोकरी वाचवण्यासाठी हे सर्व कामे करावेच लागते, रोज पाहतो ना मी, असे तिला काही पण बोलत असे. बिचारी गायत्री नोकरी टिकवण्यासाठी म्हणून गपचूप त्याचे हे बोलणे ऐकून घेत असे. काय करणार ती? आई वडिलांना जर ती हे सांगायला गेली असती तर तिच्या पतीला तिची नोकरी करणे आवडत नाही तर त्यांनी जबरदस्तीने तिला हा जॉब सोडायला लावला असता. म्हणून पतीच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून ती गपचूप आपले घरातले काम करत असे आणि जास्त करून त्याच्यापासून दूर राहत असे. कारण आता हे ऑफिसचे काम तर तिच्या जगण्याचा आधार होते. ती मन लावून आपले कामे करत होती. ऑफिसमधले पॉलिटिक्स, गॉसिप्स यापासून ती दूर राहत असे. ऑफिसच्या कामामध्ये भरपूर मेहनत घेत होती त्यामुळे तिच्या ऑफिसमध्ये इज्जत असे. कधी कधी घटस्फोट घेण्याचा विचार गायत्रीच्या मनात येत असे. परंतु तिला असेही वाटे की काय फरक पडणार आहे घटस्फोट घेऊन, असे एका छताखाली राहून अनोळखीसारखेच राहत आहोत, इथेच पुढेही तसेच राहू. एके दिवशी घराची चावी घ्यायची ती विसरली. ऑफिसमध्ये ऑडिट चालू होते त्यामुळे तिला घरी यायला उशीर झाला. तिने बराच वेळ दारावरची बेल वाजवली परंतु तिच्या पतीने दार उघडले नाही. पूर्ण रात्र तिने बाहेरील बाजूला आडुशाला झोपून काढली. सकाळ झाल्यानंतर दूधवाला, पेपरवाला यांनी तिला पाहू नये म्हणून तिच्या पतीने दार उघडले. ती आतमध्ये जाऊन झोपली. त्या दिवशी तिने सुट्टी घेतली होती. संध्याकाळपर्यंत तिने आपले सामान पॅक केले आणि पतीला आल्यावर आपला निर्णय सांगितला. तेव्हा तो म्हणाला, जा जा, मी सुद्धा तुला घटस्फोट देऊनच टाकतो, मी दुसरे लग्न करेल. गायत्री म्हणाली, तुम्ही तुमच्या मर्जीने 2, 3, 4
काय पण लग्न करायचे ते करा. मी तुमच्या घटस्फोटाच्या पेपरची वाट पाहत आहे. आणि ती घरातून बाहेर पडली. त्यानंतर तिचे आयुष्य अगदी शांततेत झाले. ती स्वतःच्या कैदमध्ये राहू लागली. ना त्याच्यावर कुठले तरंग उठत असत, ना किनारा तुटण्याची काही भीती असे. ऑफिसमधून आल्यानंतर बराच वेळ रात्रीपर्यंत पुस्तके वाचणे, गझल ऐकणे अशी शांतता तिला कधी तिच्या जीवनात मिळालीच नव्हती. परंतु जेव्हापासून रोहनने ऑफिस जॉईन केले आहे तेव्हापासून मात्र तो या शांत डोहामध्ये दगड मारत असते. त्यामुळे थोड्या वेळासाठी या शांत झालेल्या डोहात तरंग उठत असत आणि नंतर ते स्वतः शांत होत असत. परंतु आता त्या डोहात इतके दगड जमा झाले होते की ते तिला त्रास देऊ लागले होते. रोहन चांगला मुलगा होता. रोहन तिला अटेन्शन देत होता. ते तिला आवडत होते. परंतु प्रेमामध्ये आणि लग्नामध्ये धोका खाल्लेल्या गायत्रीला रोहनला जवळ येऊ देण्यासाठी तिचे मन घाबरत होते. तिला असे सुद्धा वाटत होते की रोहनला तिच्या भूतकाळाबद्दल काहीच माहिती नाहीये, त्यामुळे तो तिच्याकडे आकर्षित होते. जेव्हा रोहनला तिच्याबद्दल खरे समजेल तेव्हा तो तिच्यापासून आपोआपच दूर जाईल. त्यामुळे ती रोहनपासून लांबच राहत होती. परंतु रोहनच्या सारख्या सारख्या येणाऱ्या मेसेजमुळे तिला गोंधळात टाकले होते आणि त्यामुळे तिने निर्णय घेतला की रोहनला सगळे खरे खरे आणि स्पष्ट सांगून टाकायचे. तिला विश्वास होता की रोहन सगळे ऐकल्यानंतर तिच्यापासून नक्कीच दूर जाईल. आपल्या 28 वर्षाच्या जीवनामध्ये तिने एवढे चढ उतार पाहिले होते की तिला आता परत आपल्या जीवनामध्ये काही उलथापालथ करायची इच्छाच नव्हती. तिने रोहनला मेसेज केला की तू कधी टूरवरून परत येणार आहेस. रोहनने तिच्या मेसेजला रिप्लाय दिला, वाव, चक्क आज तू मला हे विचारत आहेस. थोड्याच वेळात एअरपोर्टकडे निघत आहे. सकाळपर्यंत कोणतीही फ्लाईट मिळून जाईल. त्यानंतर 2 तासात हा बंदा तुझ्यासमोर हजर. गायत्रीने परत मेसेज केला, चेष्टा करू नकोस, खरं खरं सांग. आयुष्यपत खरंच सांगतोय. ठीक आहे, मी उद्या ऑफिसमधून माहीत करून घेईल. आणि या वेळेला रोहनने तिला डायरेक्ट कॉल केला. थोडा वेळ रागाने फोनकडे पाहत तिने फोन उचलून हॅलो म्हटले. रोहनच्या बोलण्यामध्ये काळजी होती. काय झाले गायत्री, काही अडचण आहे का? मी चेष्टा करत नाहीये, मी खरंच उद्या येणार आहे. गायत्रीचे मन भरून आले. घाबरलेला आवाज त्याला समजू नये म्हणून थोडेसे थांबून गायत्री म्हटली, काही नाही बाबा, बस असंच सहज विचारलं, काही बोलायचे आहे तुझ्याशी. रोहन म्हणाला, माझे तर नशीबच उघडले, आज तुला माझ्याशी बोलायचे आहे. जे मी समोर असताना सुद्धा तोंड फिरून बसते तिला चक्क आज माझ्याशी बोलायचे आहे. वाव, खरंच विश्वास बसला. देव आहे या जगात, नाहीतर त्याने माझी प्रार्थना कशी ऐकली असती. आता ही डायलॉगबाजी बंद कर. तू आल्यानंतर कॉफी घेण्यासाठी भेटू. गुड नाईट. अरे इतक्या लवकर काय गुड नाईट? आता तर कुठे बोलणे सुरू झाले आहे. आता बोलणे, नंतर मुलाखत आणि नंतर मी झोपायला चालली आहे. गुड नाईट. मी उद्या येत आहे. गायत्री, डायरेक्ट ऑफिसमध्ये येतो. त्यानंतर आपण भेटू. प्लीज टेक केअर. गुड नाईट. बाय. आणि गायत्रीने सुद्धा बाय म्हणून फोन ठेवला. आज पहिल्यांदाच तिचे रोहनबरोबर एवढे मोकळे बोलणे झाले होते. दोघेही तुम्हीवरून तूवर आले होते. बहुतेक त्यांच्यासारख्या येणाऱ्या मेसेजमुळे आहोजाव बोलण्याची औपचारिकता निघून गेली होती. रात्री उशिरापर्यंत ती विचार करत होती की रोहनला कसे आणि काय सांगायचे आणि सगळं ऐकल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय असेल. दुसऱ्या दिवशी दुपारनंतर रोहन ऑफिसमध्ये आला. त्याचे केस विस्कटलेले होते. चेहऱ्यावर थोडी काळजी दिसत होती. आता खरंच ती दिसत होती का? गायत्रीला तसे वाटत होते. काय माहिती, तिला काही समजत नव्हते. लांबूनच तिच्याकडे आवर्जून पाहून तो हसला, परंतु तिच्या टेबल जवळ आला नाही. बहुतेक त्याला आज असहज वाटत होते. संध्याकाळी 7 वाजता मात्र तिच्या जवळ जाऊन म्हणाला, प्लॅन बदलला तर नाही ना तू? तिने सुद्धा हसून मान हलवून नाही म्हटले. मग कुठे जायचे कॉफी पिण्यासाठी? रोहनने विचारले. तेव्हा ती म्हणाली, फ्रेंड्स कॉफी हाऊसमध्ये जाऊया. ऑफिसपासून जास्त लांब पण नाहीये. यावर रोहन बोलला, लांबच काही विशेष नाही मॅडम, कारण मी कार आणली आहे. आता इतक्या मुश्किलीने संधी मिळाली आहे. जेवढे जमेल तेवढा वेळ तुझ्या सोबतीतच राहील आणि त्यानंतर म्हणशील तर घरी पण सोडेल. या निमित्ताने तुझे घर पण पाहणे होईल आणि मग मात्र जेव्हा इच्छा होईल तेव्हा दारावरची बेल वाजवेन. रोहन खोडकरपणे म्हणाला. गायत्री थोडी घाबरल्यासारखी वाटली म्हणून रोहन पुढे म्हणाला, चेष्टेने बोलत आहे, आवर लवकर, मी तुझी बाहेर.
वाट पाहतो असे म्हणून रोहन ऑफिसमधून बाहेर गेला. आज गायत्रीने खरोखरच त्याच्याकडे मनापासून पाहिले होते. तो गेल्यानंतर तिच्या मनात विचार आला, खरंच किती गोड स्माईल आहे रोहनची. म्हणूनच मुली त्याच्या मागे पुढे असतात आणि त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात. परंतु थोड्याच वेळात ती हताश झाली आणि तिच्या मनात विचार आला, आज सगळं सांगितल्यानंतर रोहन नक्कीच तिच्यापासून 4 हात लांब राहील. रोहन कारमध्ये बसून तिची वाट पाहत होता. त्याने गाणे लावले होते. ती म्हणणार होती की हे गाणे माझे तर फेवरेट आहे, परंतु तिने स्वतःला कंट्रोल केले. ती मैत्री वाढवायला नाही तर तोडायला आली होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला. आता बोलणे वाढले जाणारच नाही, तर सगळे काही संपून जाईल. रोहन ड्राईव्ह करत असताना गपचूप बसला होता. बहुतेक त्याच्यासुद्धा मनात विचार येत असेल की ही काय सांगणार आहे. त्यांच्यात फक्त ट्रॅफिक आणि हवा पाण्याच्या गप्पा चालू होत्या. जेव्हा फ्रेंड्स कॉफी शॉपवरून ते गेले तरी रोहनने गाडी थांबवली नाही. तेव्हा गायत्रीने त्याच्याकडे विचित्रपणे पाहिले. तो म्हणाला, इथे खूप गर्दी असते ग, आपण पुढे जाऊयात, निवांत बसूयात. एकतर कितीतरी दिवसांनी असा निवांतपणा आपल्याला मिळत आहे. रोहनने खूप छान जागा शोधली होती. तिथे मोठ्या मोठ्या आरामदायक खुर्च्या, मंद प्रकाश होता आणि लोक सुद्धा जास्त नव्हते. ती सुद्धा आरामशीरपणे खुर्चीवर बसली होती आणि बोलायला कशी सुरुवात करायची हा विचार करत होती. मेनू कार्डवर नजर टाकत रोहन म्हणाला, काय घेणार आहेस? ती म्हणाली, फक्त कॉफी. टोस्ट ट्राय कर, खूप छान असतात इथे. कॉफीचे घोट घेत व टोस्ट खात दोघेही शांत बसले होते. बहुतेक रोहन तिच्या बोलण्याची वाट पाहत होता. शेवटी गायत्रीने बोलणे सुरू केले. रोहन, मला तुझे मेसेजेस येत राहतात, मी रिप्लाय देत नाही, त्यामुळे मला चांगले वाटत नाही. तू रिप्लाय करत नाहीस, त्यामुळे मला सुद्धा चांगले वाटत नाही. रोहन डायरेक्ट तिच्या डोळ्यात पाहत थोडासा हसत म्हणाला. ती थोडी अस्वस्थ झाली, पण स्वतःला सावरत ती पुढे म्हणाली, हे बघ, याचे एक कारण आहे की मी सिंगल नाहीये. ओहो, अच्छा, म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की मी सिंगल आहे, परंतु तशी सिंगल नाहीये, तर मी घटस्फोटित आहे. मग? रोहन खांदे उडवत म्हणाला, तुला काही फरक पडत नाही का? मी आश्चर्याने विचारले. काय फरक पडला पाहिजे मला? आणि मला हे अगोदर माहीत आहे. काय? तिला हे ऐकून धक्काच बसला. तुला कसे काय माहिती? मॅडम, आपण भारतीय लोक आहोत आणि आपला आवडता टाइमपास असतो गॉसिप्स. कोणी सांगितले हे आठवत नाही, परंतु हे कोणीतरी अगोदरच सांगितले आहे. गायत्रीला वाटले या अगोदरच माहिती आहे म्हणजे याचा अर्थ तिने वेगळाच घेतला आणि ती रागात बोलत सुटली. म्हणजे तुला वाटले की ही तर अवेलेबल आहे, हिच्यावर चान्स मारता येऊ शकतो? रोहनला शॉक बसला आणि थोडीशी कॉफी त्याच्या पॅन्टवर सांडली. हो, तो असाच विचार केला की ही तर घटस्फोटित आहे, एकटी राहते, तेव्हा हिच्याबरोबर थोडा टाइमपास करायला काही हरकत नाही. रात्री बेरात्री कधी पण हिला मेसेज पाठवता येतो. ऑफिसमध्ये तिच्या पाठीमागे लोक तिच्याबद्दल असे बोलतात याचा सुद्धा तिला आता राग येत होता आणि याचा बदला ती रोहनवर काढत होती. गायत्री, सॉरी, मी तुला कसा विश्वास देऊ की मी असा कधी विचार नव्हता केला आणि मला हे सुद्धा कळत नाही की तू मला इग्नोर करतेस. तरी सुद्धा मला तुझ्याशी बोलून खूप छान वाटते. का ते माहीत नाही, परंतु तुझ्याकडे पाहून असे वाटते की तू एक शांत डोहासारखी आहेस. एका मर्यादेच्या चौकटीमध्ये तू राहतेस. खरं तर तू एका चंचल नदीसारखी राहिली पाहिजेस. तुला मी मेसेज यासाठी पाठवतो की कुठेही काही चांगले दिसले की मला तुझीच आठवण येते आणि ती जागा तुझ्यासोबत पाहावी असे मला वाटत असे. बस एवढीच गोष्ट आहे गायत्री, बाकी काही नाही. गायत्री म्हणाली, असंच होतं घटस्फोटित लोकांच्या बाबतीत. अवेलेबलचा शिक्का आपोआपच त्यांना लागतो. म्हणूनच मी सगळ्यांपासून अंतर ठेवून राहते. आणि बघ ना, तुला सुद्धा माहीत होते आणि तरी सुद्धा तू माझ्या इतक्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो, माझ्याशी मैत्री वाढवण्याचा विचार करतो. गायत्रीचे डोळे पाण्याने भरून आले. रोहन काही बोलणार होता, परंतु तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून तो गप्प बसला. खुर्चीला पाठ टेकून तो बसला आणि शांतपणे त्याने तिला विचारले, मग तुझी काय इच्छा आहे? मी तुझ्यापासून लांब राहू का? हो. अश्रू भरल्या नजरेने लहान मुलांसारखे हट्टाने गायत्रीने त्याला म्हटले. तेव्हा रोहन म्हणाला, ठीक आहे, आता नो मेसेज ना काही बोलणे, लांब राहीन तुझ्यापासून.
खूप मोठी गोष्ट केलीस, तू खूप हर्ट केले आहेस मला, असा कसा विचार केलास तू? रोहन अतिशय दुःखाने आणि नाराजीने म्हटला. कारण हेच खरे आहे, गायत्री कडवटपणे बोलत होती. त्यानंतर रोहनने वेटरने बिल आणायची सुद्धा वाट पाहिली नाही. डायरेक्ट काउंटरवर जाऊन त्याने बिल पे केले. गायत्री पण त्याच्याबरोबर उठली आणि बाहेर जात म्हणाली, मी रिक्षाने घरी जाईल. ओके, असे म्हणून रोहन रिक्षा थांबवण्यासाठी हात करू लागला. रिक्षामध्ये बसत असताना गायत्रीला त्याच्याकडे पाहण्याची हिंमत झाली नाही. तिने बाय सुद्धा म्हटले नाही. तिच्या डोळ्यातून फक्त गंगा जमुना वाहत होत्या. तिने रोहनला स्वतःपासून लांब राहण्यास सांगितले होते आणि रोहनने तिचे म्हणणे मान्य केले होते. तयार झाला होता तो, मग तिला का रडू येत होते? रोहनने त्याचे वचन निभावले होते. तिच्याकडे तो पाहत सुद्धा नव्हता. ऑफिसमध्ये सुद्धा शांत शांत राहत होता. त्याला बाकीच्या सहकार्याने विचारले सुद्धा होते. त्यांचे बोलणे रोहन हसत हसत टाळत असे, परंतु गायत्रीला समजत नव्हते. जर रोहनला हे अगोदरच माहीत होते की ती घटस्फोटित आहे, तरी सुद्धा रोहन तिच्यावर प्रेम कसे काय करू शकत होता? खरं तर तो इतका हँडसम आहे, हुशार आहे, त्याला तर कोणीही सुंदर मुलगी मिळू शकते. परंतु तिच्या मनात असा पण विचार येत असे की खरोखरच रोहनला तिच्याबरोबर टाइमपास करायचा असता तर तिने त्याच्याशी बोलायला नकार दिल्यानंतर तो इतका नाराज का राहायला लागला असता? एकदा त्याला भेटून त्याविषयी मी जे काही त्याला बोलले आहे, त्याच्याशी वागले आहे, त्याबद्दल त्याची माफी तर मागितली पाहिजे आणि त्याला आपल्या मागील जीवनातील सगळ्या कडू प्रसंगाबद्दल थोडे सांगितले पाहिजे की कशामुळे ती इतकी कठोर झाली आहे. तिने रोहनला मेसेज केला, इतका नाराज आहेस का? रोहनने रिप्लाय दिला, मी तुझ्यावर कधीच नाराज होऊ शकत नाही, या जन्मात तर नक्कीच नाही. रोहनने दिलेल्या उत्तराचा मेसेज पाहून परत तिचे डोळे भरून आले. उद्या कॉफी प्यायला जायचं का? तिने मेसेज केला. त्याचा रिप्लाय आला, ठीक आहे. परत काही चेष्टा करून त्याला रिस्क घ्यायची नव्हती म्हणून त्याने एवढाच रिप्लाय दिला. रोहन तिची कारमध्ये वाट पाहत थांबला होता. कारमध्ये बसत बसतच गायत्री म्हणाली, सॉरी, मी त्या दिवशी तुला इतके बोलायला नव्हते पाहिजे. ठीक आहे, समजत आहे मला तुझी परिस्थिती, तो म्हणाला. रोहन, मला तुला खूप काही सांगायचे आहे, तेव्हा लॉंग ड्राईव्हला चल, हीच प्रायव्हसी आहे, मी तुला सगळे सांगते. इतकी बडबड करणारा रोहन फक्त 2-2 शब्दात बोलत होत असे. हे तिला फार विचित्र वाटत होते. तो शोधून रस्त्यावरून गाडी हळूहळू चालवत होता आणि गायत्री तिच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी त्याला सांगत होती. तिच्या जीवनाची मागची पाने सगळी उलगडत होती. रोहन सुद्धा लक्षपूर्वक सगळे ऐकत होता. त्याला हे सगळे ऐकून खूप दुःख होत होते. गायत्रीला आता रडू येत होते. रोहनने रस्त्याच्या बाजूला गाडी लावत तिचे डोके आपल्या खांद्यावर टेकवले होते. तिचे अश्रूंना चिटकलेले केस मागे करत तिच्या केसांवरून हात फिरवत रोहन म्हणाला, जर माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर असा विश्वास ठेव की यापुढे तुझ्या डोळ्यात एक सुद्धा अश्रू येऊ देणार नाही. खूप सहन केले आहेस तू, पण आता यापुढे नाही, आणि मी तुझ्यासोबत असताना तर कधीच नाही. गायत्री अजून थोडी त्याला चिटकली. आजपर्यंत सगळे तिने एकटीने सहन केले होते. आजपर्यंत तिच्या त्रासाला पाहून कोणालाही इतके दुःख झाले नव्हते. तिला कोणीही आधार दिला नव्हता. कोणीही स्वतःला त्रास होत आहे असे म्हटले नव्हते. परंतु रोहनने तिला आधार दिला होता. तिच्यावर मनापासून प्रेम केले होते. तिने आपले अश्रू पुसले. रोहनसोबत सगळं शेअर केल्यामुळे तिचे मन आता हलके झाले होते. मनातली सगळी कडवट अश्रूंच्या रूपाने वाहून गेली होती आणि आता तिचे मन मागच्या घडून गेलेल्या प्रसंगाच्या अंधारातून निघून तिच्या पुढे रोहनने प्रेमाने पसरलेल्या प्रकाशाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले होते. कशी वाटली कहाणी मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.